अज्ञानात सुख असतं इथे आल्यानंतर जाणवतं आणि समजतं. हा गड कसा असेल हा माहीतच नव्हता आणि आम्ही डायरेक्ट आलेलो. हा ट्रेक साधा नाही, इथे पायवाट नाही, फक्त खडकांची उभी भिंत. तिकडून पण लोक येतात त्या cave मध्ये. प्रत्येक पाऊल म्हणजे भीतीवर मात करण्याची परीक्षा. पण प्रत्येक पाऊल ह्या इतिहासाच्या गोष्टींची आठवण करून देतो. हातात दोरी आणि खाली खोल दरी. मनात फक्त एकच विचार येत होता, मागे वळायचं नाही. हा गड चढण्यासाठी एक्सलंट टेक्निकल टीम लागते. जर नसेल तर प्लीज ट्राय करू नका, रिस्क घेऊ नका. मी गेलेले होते महादुर्ग ॲडव्हेंचरकडून. रुपेश, अक्षय, युवराज, धीरज आणि चेतन ही जी टीम आहे ती एक्सलंट टेक्निकल सपोर्ट देते. वरती आल्याबरोबर बहिरी देवीची गुहा बघून इतकं समाधान वाटतं आणि असं वाटतं जणू काय देवीनीच आपल्याला हिंमत दिली आहे. तर हे आहे सह्याद्रीच्या कडामध्ये लपलेला एक रत्न, ढाकगड. हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुर्ग भिंतीसाठी महत्वाचा होता. शेवटी दिसतो तो निसर्गाचा अप्रतिम नजारा. भीतीवर विजय, श्रद्धेची अनुभूती आणि ॲडव्हेंचरचं अल्टिमेट डेस्टिनेशन म्हणजे ढाक भैरी. डिटेल्स हवेत मग कॅप्शन वाचा. धाडसाची अल्टिमेट परीक्षा घ्यायची असेल तर नक्की हा ट्रेक करा.